दिवाळी पार्टी कशी झाली? किती लोक आले? हाय हॅलो, कशा आहेत सगळे? नमस्कार. तुम्ही सगळे आला तर आम्हाला बरं वाटलं. यावर्षी खात्री होती प्रत्यक्ष पाहिलं तेव्हा खरं वाटलं. हो ना, प्रत्यक्ष पाहिलं तेव्हा खरं वाटलं. बालनाट्यबद्दल काय जायचं आणि तेही दुसऱ्यांचं मुलांचं. असं ना म्हणता. तुम्ही सगळे आला हे पण खूप भारी वाटलं. दिवाळी पाडव्याच्या गडबडीत तुम्ही सगळे आला नसता तर तुमचा दोष नव्हता. विश्वास ठेवा, आमच्या मनात मी सुद्धा रोष नसता. दोष? अगं म्हणजे राग. विश्वास ठेवा, आमच्या मनात मी सुद्धा राग नसता. कळलं? प्रत्येकाचा आवडीचा वेगवेगळा खेळ असतो. सगळ्यांसाठी आपल्याकडे कुठे बरं वेळ असतो, पण आमचा खेळ पाहायला तुम्ही वेळ काढणार हे पाहून बरं वाटलं. याला अशी खात्री नव्हती. प्रत्यक्ष पाहिलं तेव्हा खरं वाटलं. आता आलाच आहात तर सगळ्या काळजा विसरून जा आणि मस्तपैकी आमचं नाटक एन्जॉय करा. रंगदेव आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून कोलोराडो मराठी मंडळ सहर्ष सादर करीत आहे सई पुरांजपे लिखित मधुरा गोखले दिग्दर्शित बालनाटिका सारी काय गंमत. नको तू फार काळजी करू, सगळं छान होणार आहे. ती माझी ती बघ रिया. ऐकत बाबा ना? बोलतेस बाबांशी? तुझे प्रोजेक्टची मॅनेजर. अरे विषय कुठे बदलतीये मी? तसं नाही, काळजीचं काही कारण नाहीये. डॉक्टर म्हणे त्यातून थोडीशी काळजी. याना आत या. आपण मस्तपैकी खेळूया. तुम्ही नेहमी तुमच्या खेळता. आज एक दिवस या ना माझ्याकडे. या ते का कसं जगत सांगा बरं. तुम्हीच या माझ्याशी खेळायला प्लीज. या किती काम आता. रिया कुणाशी बोलतीयस? कोण आहे खिडकी बाबा? लहान कळल्या बघी बाहेर किती जणी दिसल्या. फुलाचं झाड रिया ते फुलांनी बहरलेलं. अगं आई फुलं नाही काही लाल कळ्या. तुला माहितीये स्त्री कालजी सगळ्या या झाडावर राहिल्या येतात. झोके घेतात, झुलतात, हसतात, मज्जा करतात. रिया बाई चला तेच म्हणतो तसं. आता झोपा. तुम्ही गोष्ट वाचून नको सिंधुनाची. सेंटरला नको ती भेटली होती परवा. कोणती गाव? सिंगरवरची वाचू? आई की नाही पिनाकवरची वाच. येस. बरं रिया इथे झोपतीयस की आधी तर माझ्यासोबत? इथेच. आणि आणू का पुस्तक तू वाचशील? नाही तूच वाच. आई कापशाला. हो आणि तेव्हा तुझ्या कापशाला मूर्खा वेगळी मुलगी आहेस. कोणाला वाटेल कापशा म्हणजे तुला खेळाडूचाच दिसतोय. हे रे कापशाला बस लिहिते आणि मध्ये मध्ये प्रश्न विचारायचे नाहीत का मला. एका गावात केपिन नावाचे एक आजोबा. त्यांना मुलगा कोणीच नव्हतं. ते एकटेच. त्यांनी 1 लाखाचा आई कापशा विचारतोय ढल म्हणजे काय. हो का? तू जातेस ना मराठी शाळेत? तू सांगतात तुला ढलबा म्हणजे काय? अरे कापशा ढलबा म्हणजे ढलबा म्हणजे लाकडाचा तुकडा. उडला. शाबास. त्यांनी 1 लाखाचा ढलबा घेतला आणि त्याचा एक मुलगा केला आणि त्याचं नाव ठेवलं पिनाकी. रिया कधी खेळले घेतेस? नाही तूच ही गोष्ट ऐकायला. गोष्टी काय आहे त्याच्या?
मला नाही आवडत. बस तूच आहे. अरे राजा थांब ये इथे कसा बघू खेळामध्ये आणि परवासारखे भांडू नका. हे घ्या मी आता आहे. हा ये मी आता. बोल काय करायचं? तू आधी हळूच करा. लागेल ना त्या पत्त्यांना. हे बघ बघू. काय रे पाडलंस ना माझ्यावर. आणि ही बघ बदाम तुरी पण तू पडली. काय करायस तू? देख की बरं. आणि त्याला लागलं त्याचं काय. कोणाला लागलं? पत्त्याला. माझे पत्ते उचल. पत्ते काय आपल्यासारखी असतात? कागदाचे पत्ते आहेत. पेपर आहे साधा पेपर. उगी उगी लागलं नव्हतं. कुठे लागलं तुला? औषध लागलं का? तेला पण लागलं का? ठेव माझे पत्ते. तो जोकर आणि बदाम तुरी माझी बेस्ट फ्रेंड आहे. पत्ते नगरीतले मला छान गोष्टी सांगतात. खरंच वाटेल कोणाला? पत्ते कधी बोलतात का? हो 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 बोलतात माझ्याशी. मग ही खुली पण बोलत असेल. शी कशी आहे ही? काय आवाज पण येत नाही. पडतील ना तिची दात. कामात असेल उगाच. भावलं नाहीस तर तू. फेकून दे ही घाणेरडी बावली. राजा जा घेऊन ये तिला. मी नाही जा. आणि हा ससा पण बोलत असेल. हो मग बोलतोच. हो का? मग सांग त्याला माझ्याशी बोलायला. तो तुझ्याशी नाही बोलणार. तू ठेव त्याला खाली. काय पण ससा? डोळे म्हणजे बटणं आहेत बटणं. बटणं नाही डोळे आहेत डोळे. हे काय तुला? हे काय डोळा आहे? राजा किती मी नाही तू मारी मी तुला. मग पकड आणि मार मला. ये पकड आणि मार मला. दुष्ट आहेस तू. मी परिराणीला नाव सांगणार तुझं. ती देईल तुला शिक्षा. बोलव तुझं परिणामीला. ती सांग माझं नाव. तुला माहिती का बाहेर सगळं म्हणतात तू वेडी झालीस म्हणून खोटं खोटं म्हटलं तुला खड्या खड्या वाटतात. खोटं बोलतोस तू. कोणी नाही म्हणत मला वेडी. तू माझी बावली आणि घेऊन ये. मी म्हणतो ना वेडी 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 वेडी. दुष्ट वाईट आहे तो राजा. पार लागलं तर एक कापशी तुला. मी तुझा डोळा परत करून देईन. हा हो रे खरं आहे तुझं. तुमच्यासारखी छान फ्रेंड असतं ना मी त्याच्याशी का बोलू. अरे पण आईला वाईट वाटत आहे ना म्हणून मी खेळते त्याच्याशी. मी तुमच्याशी बोलते खेळते ही आईला नाही आवडत. तुला माहितीये आपली परिणाम सुद्धा आईला खोटी वाटते. पण बरं का कापशा कधी ना कधी परिणामी येईल. मी माझं काय बरं करेल मग मलाही कळता येईल. मला माझी सावली सुद्धा पकडी खेळता येईल. माझं काय बरं की माझ्या सावलीसोबत लाभ लागेल. रिया दूध घे गरम. आणि सर आताशी एक दिवस पण पडत नाही दुधाची. बाकीच्या मुलांना तुला का नाही आवडत का खेळायला? एक तरी मित्र मैत्रीण नको का रिया तुला? असं एकटं बसून बरं नाही बाळा. अगं पण मी नाहीच आहे एकटी. कापशा सिंडरेला जोकर दादा परिराणी सगळे बोलतात माझ्याशी. आणि गोष्टी मध्ये त्यांना खरं मानून कसं चालायचं असं? नाही काय ते सगळे खरे आहे. माझ्याशी गप्पा मारायला तो कावळे दादा ती शिवताईपर्यंत बसतात खिडकीत. फार घ्यावा तुझ्या नादिष्टपणाला रिया. मला तुझी सगळी खेळणी आणि पुस्तक कपाटात ते कुलूप लावून ठेवल्याशिवाय नाही वाटते वयाची बाळा. पण नाही बागेतली फुलं कावळे दादा शिवताई यांना कसं गुलबा ठेवशील. मी माझी सावली तिला कसं गुलबा ठेवशील. पुढे काय शिकवलं असं चुरू बोलायला? चिमण्यांनी की परिणामीनी? अगं बाई याचा डोळा काय झाला? आणि इथली बाहुली कुठे गेली? त्या राजाने फेकून दिली तिथे आणि कापशाचा डोळा पण उघडला. तो इतका दुष्ट आहे तरी तुला आवडतो. माझं कापशा मी बावली किती छान आहेत. जरा सुद्धा रडले नाही. हा ते मी शिव. कुठे गेलं बरं ते बटन? बटन बर बाई डोळा हा देते ना मी शिव. हळू कर ग आई त्याला लागू नको देऊ. हो हो. आई लवकर ये. आई आई लवकर ये.
बायको पान दाखवायला हात मारलीस प्रिया? काय म्हणावं तुला? अगं आई, बाळकं पान नाही ते परिराणीचं पत्र ऐकायला आलेलं. थांब, मी तुला वाचून दाखवते. प्रिय रिया, आज माझ्या कॅसेटमध्ये एक छोटीशी पार्टी आहे. बरं, वाचा पुढे. आज माझ्या कॅसेटमध्ये एक छोटीशी पार्टी आहे. तुझे सगळे मित्र मैत्रीण येणार आहेत. तू पण नक्की ये. तू आलीस तर मला फार आनंद होईल. तुझी परिराणी. प्रिया, पुरेसे पाहिजे. झाडाचं वाढलेलं पान म्हणजे पत्र काय, परिराणी काय? पुन्हा आता असे बडबडलीस तर याद राहा. चला झोपा. आई, तुला पण मी वेडी वाटते का? नाही ग बाळा, माझं बाळ खूप शहाण आहे. पण ते सगळे गोष्टीतले ना राजा, त्यांच्या गोष्टीचे सांगत बसलीस तर कसं चालेल प्रिया? अगं पण ते बाकी कोणाशी बोलत नाही, त्याचं मी काय करू? आणि ते खरंच खरे आहेत ग. मी पूर्ण नाही बोलत. राजा म्हणाला की सगळे मला वेडी म्हणतात, पण मी वेडी नाहीये. बर असं चिडायचं नाही आणि रडायचं तर मुळीच नाही. तू लवकर बरी हो बरं आधी, मग मी तुला पाठवी ना परिराणीच्या मावशी मावशी काय रे? आई लवकर बोलवलं. काय झालं? आमचं मनू आहे ना, हं? त्याच्या नात्यात मणी आलं. अगं बाई, हो का? हो. आले सर मी. प्रिया, झोपशील ना मला तू? हो, मी झोपते. तू माझी काळजी करू नकोस. हो, आलेच. लवकर लवकर. झोपलीस तू? नाही झोपलीये. इथे दुखते नाही कापशा खूप. रक्त येते का रे? हा, मी माझ्यातला कापूस काढतो आणि तुला लावतो. हा, आता वाढले बाबा. चल रिया मला झोप नाही. उठ ना, लवकर तयार हो. अरे बघतेस का अशी? मी कापसा. आणि मी पण आहे. कापशा, भावली, चल उठ ना. लवकर तयार हो. परियाणीकडे जायचंय ना आपल्याला. नाही रे, तुम्ही जा. मला नाही येते. पण तुझ्याशिवाय काय करणार? तुला एकटीला सोडून मी नाही जाणार. आपण इथेच खेळू. कुठे रे? काय केलं? नाही का? तुम्ही जाणे तर परिराणी राहते. अजिबात नाही. तिला काढणार सुद्धा नाही. एवढी लोक असतील तिथे. शिवाय माझं डोळा दुखतोय, कान दुखतोय. मला पण खूप लागले. रडू येते, पण मी रडणार नाही. आज आपण इथेच खेळू. ऐक ना, आपण पकडापकडी खेळायचं का? कापशा, सॉरी रिया, चुकलं माझं. तू रागवू नकोस. अगं माझ्या डोक्यात कापूस आहे ना, म्हणून मी असा वेळासारखं बोलतो. that's okay. मी नाही चिडले. Friends are friends. No sorry, no thank you. अरे बघू कळते. अगं मी तुझी सावली, पण तुझे पाय. Everything is possible in the imaginable. पण माझे पाय तुझ्यासाठी कसे असतात? हे बघ, मी धावू शकते, नाचू शकते, उड्या पण मारू शकते. अय्या, खरंच की माझे पाय बरे झाले की मी सुद्धा अशीच गावेन, नाचेन. पण तू का नाही गेलीस परिराण्याच्या पाठीला? तू नाही गेलीस तर मी कशी जाणार? मी नेहमी तुझ्या मागे शांतीसाठी आणि तुझी पाच पाठ वाटून घेऊ नको. परिराणी खरंच सारख्या पाठ होत असतात. आपण पुढच्या वेळेस का आज नाही आपण इथेच खेळू. हो की नाही कापशा? तेच तर मी म्हणतोय. आणि मी हेच म्हणतोय. हॅलो, नमस्कार, हाय. Oh my God, Peter, तू कसे इथे? Oh, Peter. आम्ही परिराणीकडे चाललो होतो. सावलीचा आवाज आला. काय दिसलं? तुला काही चालू. काय करते आहेस तू? अरे, मी आता काय करते? पण होतच नाहीये. कुठे गेली माझी मॅजिक? अगं थोडा वेळ लागेल किंवा थोडा वेळाने अंकी फिक्स असतील. बरं मला सांग, खूप लांब राहता तुम्ही? खूप म्हणजे खूपच ना. भारत माझा देश आहे आमचा. आमच्या देशातली मला प्रख्यात होत आहे. हो, 50 वर्षाचं बाळ आहे आमच्या इथे. हो का? खरं बोलतोय? खरंच बोलतोय. आणि हा किती
तू 65 वर्षाचा आहे की हो की नाही रे रिया? हो अगदी खरंच पीटर पॅन कधी मोठंच नाही झालं. आणि रिया तुला आठवते एकदा माझ्या मागे बघत झाली होती ती तुला धडाडून टाकलं जवळ आलं की आवाज यायचा हो हो असंच टिक-टॉक, टिक-टॉक, टिक-टॉक. एकदा घरात बंद पडलं जवळ आली आणि दुष्ट काढणं कळलंच नाही. मग काय झालं? ती त्याला हात टाकली. आता मला सांगा घोड्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आठवते? थांबा आठवला तरी त्या गोष्टी नंतर सांगा गेला. तू मला सांग इतक्या लांबून आलात कसे? असं उडाल असं कसं तिथे केलं? आकाशात मौमौ झाला करायचा. आणि तुझ्या कसं मच्छा आणि तू मला सांग कक्षा दादा तू कसं करणार? मी कपाटातून इथून इथून या कपाटातून रिया हुश हश हुश बेमारे देवा आलो रे बाबा. अरे बोकड्या तू कसे ते? आला मातरीच्या डोळ्याचे गुण गटगट देणे 1 मिनिट शांत बसू देत नाही. सांगा आपलं चल रे भोपळा टुलुक टुलुक चल रे भोपळा टुलुक अरे टुलुक. पण आता कशाला बोल मारतोस? अरे मित्रा चल रे भोपळा टुलुक टुलुक असं म्हटलं की मड्या उड्या मारायला लागतात. हो का? चल रे बाबा चल रे बोकड्या टिक टिक चल रे बोकड्या टिक टिक चल रे बोकड्या टिक टिक. अरे थांबा नका ना त्याला त्रास देऊ. रिया तुझं कामकामच्या राणीने बघ काय पाठवले. थँक्यू. आणि प्लीज आता आम्हाला तू हे नको विचारूस की तुम्ही ते काय आणि विचारस तर आपलं उत्तर काही तर आम्ही पटाही. काय रे जा बरं तुम्ही सगळे. आम्ही नाही खाणार. तुझं नाही चढलेली पण नाही. हाय रिया हाय रिया कोण? मी विचारला माझं दर्शन तुम्ही कसं होते त्याच्यात पण तुम्ही हाय मी पण जा आणि मी पण आहे खाणे मिळलेले जराडीवर सगळेच इथेच आहेत. अगं मला सांगितलं ते मी तुम्हाला सांगितलं. मी जे खरं आहे तेच सांगितलं. विचारा रियाला हो की नाही रिया? काय रे काय झालं? नाही हा तू चालत आहे. मला ते येता येत आणि आले तर काय उपयोग? मला धावता येणार नाही नाचता येणार नाही. मी आईने पण सांगितलंय कुठेच नको जाऊ. पण माझं काय बरं झालं की आईला नक्की पाठवून परिराणीची परिराणी खूप चांगली आहे. परिराणी तुझं काय नक्की बरं करेल. हो विचार परिराणीला. चल इथेच का विचारायला? तुला सखी जमू तुला किती रे चांगला तुम्ही सगळे. त्या राजाला नाव फार माझे फ्रेंड खोटं वाटत होतं त्याला. मला नाही आवडत तो राजा. मला वाटत त्याने वेळाच आहे तो. आणि सिंड्रेला किती छान दिसतेस तू. मस्त केस आहे तुझं. हो छान दिसतेस तू पण पायात काहीच नाही. ते बूट काचेच आहेत ना ते घातले की ना घालतं त्याला नाचते येतं. मला नाही आवडत ते बूट. बघ ते बूट यायला देऊन दे. मला तर काय त्याचा उपयोग. हो ना ती काय करणार. कसं कळत नाही तुला काय? हॅलो हाय ओळखलं ना मला? येस मी पिनोकिओ. मी खोटं नाही बोलत आणि माझं नाव कितीच आहे. आणि कॉलेज बघा माझ्या मस्त आहे ना. बघा बघा सगळे बघा सोडा 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 मला सोडा 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 मला सोडा. हे आता कसं तरी चपडलास? म्हटलंच ना मला इथं झाड पडत पडत हो मला डोळा उघडला ना तुझं नाक उघडलं. माझे दात
चावेल मी. मला खूप भूक लागलीये. मी सगळ्यांना खाणार. कोणाला मी खाऊ घाली? तू सांग मला, कोणाला मी खाऊ घाली? काय रे, भीती नाही का वाटत तुला? तुझी अजिबात नाही. मी लाकडाच आहे, तुम्हाला कसं खाणार? समजावतो. सगळ्यांना खाऊन झाल्यावर मी तुला सुपारी म्हणून खाईन. काय आहे? नाही गं, कोणालाच नाही उचलायचं. टिकेकरला पण सोड 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 खाली. लहान मुलींना त्रास देताना काहीच नाही वाटत. ये मला खा. कशी गंमत केली, कसे खाबरलात ना सगळे. मी तुमच्याशी खेळायला आलोय, खायला नाही काय. या सगळे उठा. खरंच कोणाला नाही खाणार. आणि आज तू उपवास आहे ना माझा. उपवास? अरे नको रे घाबरत, मी तुला पण नाही खाणार. मी खरंच तुमच्याशी खेळायला आलोय, खायला नाही काय. घ्या ना मला तुमच्या. घ्या ना. कोणीच माझ्याशी खेळत नाही, कोणीच नाही वागत नाही माझ्याशी. सगळे मला इकडे टाकतात, म्हणून मी आलो तुमच्या डोळ्याला. त्याच्यात तर बाळ आहे. मी खेळेन तुझ्याशी. हो नक्की. अरे तुम्ही परत काय खावं ना, की खरंच नाही खायला आलो तुम्हाला. अरे या सगळं बाहेर, या बाहेर, सगळे या बाहेर. खरंच नाही खाणार, नाही खाणार मी कोणाला. हॅलो, मी राक्षस. कोणाला नाही खाणार. हॅलो, हॅलो. ठीक आहे, असं करायचं का आपण? मी तुम्हाला नकला करून फसवू का? हा ठीक आहे, सगळ्यांनी ओळखायचे मी कोणाची नकल करतोय. ठीक आहे. I'm in the middle wall, the big wall. कुठे आहे टोलडा? अरे कमळपट नाही का, तो दुसरा मोठा करणार. अरे तुम्ही परत काय घाबरला की खरंच नाही खाणार आहे तुम्हाला. आपण असं करूया का, तुम्ही नाचा आणि मी गातो. बरं बरं, मी नाही गा. असं करूया, आपण रियाचं सर्वात आवडतं गाणं लावूया. हा ठीक आहे. पक्षी बोलती झुलझुल वाहती पानो पानी झुले बहरती फूल पाखरे घर फिरती पक्षी आले काही एकमी काम पाहिला बाई पक्षी बोलती झुलझुल वाहती पानो पानी झुले बहरती फूल पाखरे घर फिरती पक्षी आले काही एकमी काम पाहिला बाई पक्षी बोलती तिथल्या बेटी गाणी गाती मला हसल्या घेती जाती तिथल्या बेटी गाणी गाती मला हसल्या घेती जाती झाडावरती चेंडूल टकली शेतामधली बॅटी म्हणाल तेथे सारे होते पुढे न कोठे काही कमी आले काही एकमी गाव पाहिला बाई एकमी गाव पाहिला बाई किलबिल पक्षी बोलती झुलझुल घरे वाहती पानो पानी झुले बहरती फूल पाखरे घर फिर
गाव पाहिला बाई, गाव पाहिला बाई. ती वाट पाहत असेल तर तुमची. बहिराणी, तू कसे इथे? मी नाही आले आणि माझ्यामुळे हे सगळे नाही आले म्हणून रागवलीस? नाही करूया. तुझ्यासारख्या गोडमुलीवर कोण बरं लागले? तुझ्याकरता मी पार्टी ठेवली, पण तूच नाही मग काय मजा. मी त्यातून तुझे सगळे मित्र मैत्रिणी घेतले म्हणून मी पण इकडेच. आपण सगळे मिळून मजा करू. आणि हा कोण? ह्याला कोणी बांधून ठेवलंय? हा राजा फार वाईट मुलगा आहे, एकदम मीन बॉस आणि वेडा पण आहे तो. तिचा आपल्यावर विश्वास नाही. तुझ्यावर विश्वास नाही. याला शिक्षा कर परिराणी. असं पण काय शिक्षा करू? याचं बेडूक करून टाक. अरे नको एवढी मोठी शिक्षा मला. पण राजा, मी खरंच चिडले तुझ्यावर बरं का. आणि शिक्षा म्हणून आता 5 उठाबशा काय? मी मोजतो. सुरू. 1 1 1 अगं पण एकच झाला काढून कापशा. राजा तू सॉरी पण करत का सगळ्यांना? सॉरी, मी नाही रियाला भेटले म्हणणार. तुम्ही सगळे मला मित्र. सॉरी. मी तुमच्याशी नीट खेळणार आणि वागणार. सॉरी रिया. That's okay. Friends are friends. No sorry, no thank you. बहिराणी, आमच्या घरात फार बरं होतं. टिकून सारखी incident होते. पण त्यापेक्षा तू तुझी त्या ठिकाणी फिरून आली. काय सांगू तुम्हाला? टिंकर बेलसारखी माझी जादूच संपली. जादूने नाही करता येणार मला रियाला बरं. जादूची कांडी फिरवावी, मी अंधळ्याला दिसावं आणि पांगळ्याला चालता यावं, हे नाही रे मला शक्य. खरंच माझ्या जवळची सगळी जादू संपली. अगं, अशी कशी जादू सुटली तुमची? कशी संपली? तुम्हा हल्लीच्या मुलांमुळे. पूर्वी मुलांचा आमच्यावर विश्वास होता. जसा विश्वास कमी होत गेला तशी जादू पण. सगळ्या राजासाठी. रिया, तुला बरं करायचं सामर्थ्य नाही का होतं माझ्या? मग आता आमची ही अशीच राहणार? अरे मला गंमत सुचली आहे. खरंच की मुलांनो, रियाचा पाय बरा व्हावा असं तुम्हाला वाटतं का? मग जोरात टाळ्या वाजवा. आहे ना तुमचा माझ्यावर विश्वास? मग वाजवा. अगं आई, घाबरू नकोस. हे बघ, मी सांगू शकते. घाबरू शकते.
माझी काय गंमत सारी आली परी राणी गाव लागले या संगे सारे गोड गाणी गोड गाणी गोड गोड गाणी गोड गाणी गोड गोड गाणी बदाम चिरती आणि गजोकर चाललं भर्रा भर्रा भल्ला मोठा केसर राक्षस रडे ढसा ढसा हसू आले